हे मान्यवर या ठिकाणी या सभागृहात दाखल झालेले आहेत। जोरदार टाळ्यांनी आपण या सर्व मान्यवरांचं स्वागत करूया आणि मी आदरणीय मंत्री महोदयांनी जर आमदार साहेबांना विनंती करेन की कृपया आपण महापुरुषांना अभिवादन करावं। हिंदू संस्कृतीचा आराध्य दैवत 1464 कलांचा विधाता बुद्धिदाता श्री गणेशाला वंदन करताना कर्जत विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय महेंद्रजी थोरवे साहेब श्री गणेशाला वंदन केले। तदनंतर सन्माननीय श्रीकांतजी सरमलकर सर यांच्या पवित्र शुभ हस्ते चला गेट समोर असणारी जी गर्दी आहे सर्व कार्यकर्त्यांना विनंती असेल आपण सर्वांनी या ठिकाणी सन्माननीय कुणालजी यांच्या पवित्र शुभ हस्ते चला सर्वांनी आता बसून घ्या। युनियनचे अध्यक्ष माननीय आणि कर्जतचे आमदार महेंद्रजी थोरवे यांच्या पवित्र शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल ती कापली गेली। हक्कांचे संरक्षण कर्मचाऱ्यांवर ट्रेनिंग पंकजी मोडकर तदनंतर दिलखुश केणी संदीप नाईक हेमंत भोपे आणि राम पवार या सर्व प्रतिनिधींना विनंती असेल ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन संलग्न लोकनेते दिबा पाटील सामाजिक संस्था शिवभूमी युनियनचा उद्घाटन सोहळा आणि उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय आमदार उदय सामंत साहेब यांचा सत्कार त्यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न झालं आहे। यानंतर खारभूमी आणि रोजगार मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री भरतशेठ गोगावले साहेब यांचा सत्कार अमर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। अमर म्हात्रे आणि त्यांचे सहकारी यांना माझी विनंती आहे की आपण आदरणीय भरतशेठ गोगावले यांचं आपण स्वागत करावं। आदरणीय आमदार भरतशेठ गोगावले खारभूमी आणि रोजगार मंत्री महाराष्ट्र राज्य तथा येणाऱ्या भविष्य काळातले आपले रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रायगडचे एक हजरजबाबी नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख या शिवसेनेत राहिली ते आदरणीय भरतशेठ गोगावले खारभूमी रोजगार मंत्री सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष मंत्री महोदयांमधील कॅबिनेट मंत्री आदरणीय सन्माननीय भरतशेठ गोगावले यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती अमर म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्यांच्या पवित्र शुभार्थ। यानंतर या संघटनेचे अध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे आपण थोडा थांबलो त्याच्या आवाज ज्यांच्या नेतृत्वाखाली इथल्या स्थानिक तरुणांना न्याय मिळणार आहे ते कर्जतचे आमदार आदरणीय महेंद्र थोरवे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। मी रुपेश मोहिते, नंदकुमार मुंडकर, विशाल भोईर, श्रीधर पाटील, राहुल कोळे आणि सुधाकर कोळी या सर्व युवकांना विनंती करेन की आपण आदरणीय आमदार महेंद्र थोरवे साहेब यांचं स्वागत करावं। या ठिकाणी कर्जत 188 विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर नेतृत्व आदरणीय महेंद्रजी थोरवे साहेब आजही या कर्जतचं नेतृत्व विधानसभेवरती आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सहकारातील सन्माननीय महेंद्रजी थोरवे या युनियनचे अध्यक्ष। यानंतर आपण बघतोय ते पुढच्या स्वागत समारंभाकडे कल्याण ग्रामीणचे आमदार आदरणीय राजेश मोरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करेन आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना की आपण आदरणीय राजेश मोरे साहेबांचं स्वागत करावं। या ठिकाणी सन्माननीय राजेशजी मोरे कल्याणचे नेतृत्व शिवसेनेचं आजच्या कार्यक्रमातील या मुख्य मान्यवरांचा आदरपूर्वक सन्मान। यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले कामगार नेते आदरणीय मंगेश चिवटे साहेब यांचं स्वागत शहर कमिटीने करावं अशी मी त्यांना विनंती करतो। खरं सातत्यानं आरोग्य क्षेत्राशी फार जवळचं राहिलेलं नेतृत्व मंगेशजी चिवटे साहेब कर्मचारी युनियन राष्ट्रीय सल्लागार माननीय श्री मंगेशजी चिवटे यांचं स्वागत या ठिकाणी संपन्न होत आहे।
यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय कुणाल सरमाळकर साहेब कर्मचारी युनियन राष्ट्रीय सरचिटणीस मी प्रकाश गाऊर कवी तारेकर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती करतो की आपण आदरणीय श्री कुणाल सरमाळकर साहेब यांचं स्वागत करावं. कुणाल सरमाळकर कर्मचारी युनियन राष्ट्रीय सरचिटणीस. या ठिकाणी कुणालचे सरमळकर यांचा आदरपूर्वक सन्मान. प्रकाशजी ठाकूर तदनंतर कवी तारेकर आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती असेल की सन्माननीय सरमळकर साहेबांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती या मंचावरती करायचा आहे. यानंतर बाजीराव चव्हाण साहेब यांचं आपण स्वागत करूया आणि त्यानंतर सगळ्या पाहुण्यांचं आपण शब्दसुमनांनी स्वागत करून पुढच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. या ठिकाणी बाजीराव चव्हाण पॉवर ऑफ युथ शिवसेनेच्या युवकांची ताकद जोरदार टाळ्याचा प्रतिसाद आदरणीय बाजीराव चव्हाण सर यांचा आदरपूर्वक सन्मान. बाजीराव चव्हाण साहेब आणि प्रीतम सुर्वे साहेब युवासेना उरण विधानसभा शिवसेना उपनेते आदरणीय सुहास सामंत साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कमिटीला विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते सुहास सामंत साहेब यांचं स्वागत करावं. सुहास सामंत यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो बळीराम पाटील, राहुल मोकल, कवी तारेकर, विजय शिरडोणकर आणि इतर मान्यवर. स्टेज समोर जी मंडळी उभी आहे पाहुण्यांच्या समोर त्यांनी कृपया मागे डायसवर स्टेज जेव्हा पाहुणे बोलायला येतील तेव्हा समोरच्यांना ते दिसणार नाही तेव्हा समोरच्या मंडळींनी कृपया मागे या. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आपल्याला कार्यक्रमाला उशीर झाला असल्या कारणाने लगेचच आपण प्रास्ताविकाकडे वळतो आहोत. मध्ये कोणी येतच नाही मला. मी कवी तारेकर आणि विजय शिरडोणकर यांना विनंती करतो की आपण आदरणीय सामंत साहेबांचं आणि थोरवे साहेबांचं त्याचबरोबर गोगावले साहेबांचं आपण स्वागत करावं. या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे. माझी विनंती आहे मी सामंत साहेबांना थोरवे साहेबांना आणि गोगावले साहेबांना विनंती करेन की आपण विजय शिरडोणकर आणि कवी तारेकर यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. पण त्याआधी सगळ्यात आधी आपण सत्कार करणार आहोत अशा व्यक्तीचा, अशा नेत्याचा की ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी प्रेरित केलं, आम्हाला संघटित केलं, ते म्हणजे आपले कर्जतचे आमदार आदरणीय महेंद्र थोरवे साहेब यांचा सगळ्यात आधी सत्कार उदय सामंत यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नेतृत्व पाहताना या सर्व कामगारांना संघटित करून आज नवी मुंबई मधील या आंतरराष्ट्रीय विमानतळातील कामगारांना दिलासा देणारे यानंतर खालच्या युनियनचे अध्यक्ष माननीय कवी तारेकर यांचा सत्कार आदरणीय मंत्री महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर माननीय श्री विजय शिरडोणकर यांचाही सत्कार मंत्री महोदयांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय मंत्री महोदय उदय सामंत साहेब आणि भरतशेठ गोगावले यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विजयजी शिरडोणकर यांचं आपण स्वागत करावं, त्यांचा सत्कार करावा. आणि इथे हा स्वागत आणि सत्काराचा कार्यक्रम आपण थांबवतो. यानंतर या कार्यक्रमाच्या या संघटनेच्या बाबतीत संघटनेची ध्येय धोरणं किंवा या युनियनची वाटचाल पुढे कशी होणार याबाबत विस्तृत विवेचन करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आपल्या सगळ्यांचे लाडके सचिन केणी यांना. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सचिन केणी यांचं. युग पुरुषाचं नाव ऐकल्यावर आपल्या घराघरातील आईला असा वाटतो की असा मुलगा आपल्या पोटी सुद्धा जन्माला यायला हवा, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांचं नाव ऐकतात प्रत्येक तरुणाची छाती रुंदावते ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. या भारत
भारत देशाचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र कथले आणि सर्व अनर्थ एका अविद्येने केले. असं जगाच्या समोर विद्येचं महत्व पटवून सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. प्रकल्पग्रस्तांच्या या भूमिपुत्रांच्या अन्यायाविरुद्ध ज्यावेळेस अन्याय होतो त्यांना ऊर्जा देण्यासाठी जी ऊर्जा निर्माण होते ते म्हणजे लोकनेते देवा पाटील साहेब. या सर्व महापुरुषांना आम्ही प्रथमतः मानवंदना करतो. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, या व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच या येथे उपस्थित नसले तरी या कार्यक्रमाचा आशीर्वाद ज्यांचा आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब. त्याचप्रमाणे या सोहळ्याचा प्रत्यक्ष अनावर होण्यासाठी ज्यांनी कष्टाची पराकाष्ठा केली ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब, माननीय रोजगार हमी मंत्री माननीय श्री भरतशेठ गोगावले साहेब. त्याचप्रमाणे आमदार चोरवे साहेब, राजेश मोरे साहेब, त्याचप्रमाणे मंगेश चिवटे साहेब, तसेच माझे मित्र कुणाल श्रमेकर साहेब, तसे इथे उपस्थित असलेल्या सर्व भूमिपुत्र प्रकल्प माझ्या मंडळी माता भगिनींनो, तुमच्या आयुष्यातील आनंद गणरायाच्या काना इतका विशाल असावा. तुमच्या आयुष्यातील आनंद गणरायाच्या काना इतका विशाल असावा. तुमच्या अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्या. तुमच्या अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्यात. तुमचे आयुष्य त्यांच्या सोने इतकं लांब असावं. तुमचं आयुष्य त्यांच्या सोने इतकं लांब असावं आणि आयुष्यातली क्षण मोत्यासारखे गोड असावे, मोत्यासारखे गोड असावे. आज 28 जुलै सायंकाळी या कर्मचारी युनियनचा लोकनेते दिवा पाटील भवनमध्ये अनावरण होत आहे. साहेब, मला सांगायचं वाटतं या 2008 सालापासून या विमानतळ होण्यासाठी फार संघर्ष झाला. येथील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र हे 2 पावले मागे येऊन या विमानतळ होण्यासाठी फार योगदान लागला. हे होत असताना आम्हाला ज्या ठिकाणी ऊर्जा भेटते साहेब, फक्त आता महाराष्ट्र सरकारने जी मंजूर दिलेली आहे लोकनेते दिवा पाटील साहेबांच्या विमानतळा नावासाठी, ती या केंद्र सरकारमध्ये पाठपुराव्यासाठी आपण धडाडीने काम करावं आणि लवकरात लवकर लोकनेते दिवा पाटील साहेबांचा नाव लागण्यासाठी प्रयत्न करावा आणि ती अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं करतो. आज जो कार्यक्रम इथे राबवला जातोय साहेब, आम्ही त्या प्रकल्पाबद्दल सांगू इच्छितो. इथे आमच्या जमिनीवर ही विमानतळ होता सिडको वरली, परंतु 2008 पासून 21 पर्यंत चांगला वातावरण सुरू होता. परंतु एखादा प्रतिनिधी निवडून आल्यानंतर तो फक्त पक्षाच्या चिन्हावरती निवडून येतो. परंतु तसं नसताना सर्व निवडून आल्यानंतर सर्व जनतेचा हा इथला राजा असतो. परंतु इथली ही परिस्थिती आहे खरंच नाजूक झालेली आहे. फक्त एखादा प्रतिनिधी म्हणतो, इथला विद्यमान आमदार म्हणतात की माझा मुख्यमंत्री, माझा पंतप्रधान, माझी सिडको, माझा विमानतळ आहे, सिडकोसाठी माझा फार योगदान आहे. आम्हाला या गोष्टीची शोकाची काटे ज्याची 1 इंच सुद्धा जागा गेली नाही असा व्यक्तीच्या प्रतिनिधी म्हणून जर आमच्यावर मुद्द्यावर बसला असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. आपला साहेब आशीर्वाद पाहिजे. आम्ही पक्षात नाही, ती संघटना सुद्धा त्या उरण विधानसभा उरण पनवेल आणि नवीनमध्ये मोठी करू. आम्हाला आपली ताकद पाहिजे. आम्ही येत्या या 6 महिन्यावर जायचे रिझल्ट आपल्याला दाखवू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच या नगर विकास खाता आहे साहेब, आमचा पुनर्वसन झाला परंतु अद्याप आमच्या मागण्या बाकी आहेत. त्याला संलग्न विमानतळाची संलग्न विषय आहे. 0 पातळीची घरं आहेत, त्या आतापर्यंत त्यांना घरं भेटली नाही. परंतु कुठून तरी झोपडे बांधून राहिले होते, त्यांना घरं भेटली. पण प्रत्यक्षात प्रकल्पग्रस्त आहेत ते अजून सुद्धा वंचित आहेत. हे करत नसताना साहेब इथे 18 महिन्याचं घर भाडं देणं होतं, परंतु बऱ्याच लोकांना 70% लोकांना घर भाडं दिलेलं नाही आणि घरं मोडण्यासाठी लवकर घरं मोडा आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी आश्वासन दिलं. तेही आतापर्यंत 18 कोटी रुपये सिडकोकडे प्रलंबित आहे. आपले मुख्यमंत्री आहेत तर हे अंमलबजावणी केले तर आपल्याला खरंच लोक जोडली जातील आणि आपल्याकडनं अशा त्या किल्ल्याने पाहत आहेत असं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझा मनोगत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रास्ताविक मनोगतानंतर
या युनियनची स्थापना ज्यांच्या मार्गदर्शनातून झाली ते महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत या युनियनचे मार्गदर्शक, अध्यक्ष म्हणून आमदार श्री महेंद्र शेठ थोरवे, परंतु ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रक फक्त काही प्राथमिक स्वरूपात दिली जात आहेत. मी विनंती करेन सरचिटणीस सचिन केणी यांनी आपला नियुक्ती पत्र सन्माननीय मंत्री महोदयांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी घ्यायचं आहे. सन्माननीय सचिनजी केणी यांना विनंती असेल की प्लीज आपण समोर जाऊ. सरचिटणीस सचिन केणी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियन. तदनंतर उपाध्यक्ष बाळाराम नाईक, तदनंतर नितेश गायकवाड उपाध्यक्ष बाळाराम नाईक, त्याचबरोबर निलेश गायकवाड उपाध्यक्ष प्रीतम सुर्वे, बलिराम पाटील उपाध्यक्ष बलिराम पाटील, संतोष म्हात्रे उपाध्यक्ष संतोष म्हात्रे, रुपेश मोहिते उपाध्यक्ष रुपेश मोहिते, मच्छिंद्र घरात उपाध्यक्ष, अमर म्हात्रे सचिव आहेत आपल्या ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनचे सेक्रेटरी अमर म्हात्रे, महेंद्र नाईक सेक्रेटरी सचिव, पंकज मुंडकर कोषाध्यक्ष खजिनदार, पंकज मुंडकर, विनोद साबळे सहखजिनदार सहकोषाध्यक्ष आणि आदरणीय विनोदजी साबळे, संदीप नाईक सहकोषाध्यक्ष. या ठिकाणी पंकज मुंडकर, महेंद्र नाईक, अमर म्हात्रे सचिव, संदीप नाईक, प्रकाश ठाकूर सहसचिव, प्रकाश डाऊल सहसचिव. या ठिकाणी महेंद्र नाईक, पंकज मुंडकर माझे उपसरपंच, हे ओळख आहे खरं तर. येस, या ठिकाणी पंकज मुंडकर, विनोद साबळे सहखजिनदार, प्रकाश डाऊल, मंडळी, आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा होते. तुम्ही अशा पद्धतीने शांत बसून चालणार आहे का? जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. संदीप नाईक सहखजिनदार, संदीप नाईक, प्रकाश डाऊल, स्वप्नील मोरे सहसचिव, दिलखुश केणी सहसचिव, दिलखुश केणी, हेमंत भोपी सहसचिव आणि तदनंतर राहुल मोकर. 18 हे पदाधिकारी या युनियन मध्ये कार्य तत्पर, तुमच्या खरं तर अगदी अनेक मागण्यांसाठी काम करतील. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्या सर्व खरं तर आपल्या पदाधिकाऱ्यांसाठी. म्हणजे यानंतर समाजामध्ये ज्यांनी आपलं वेगळं कर्तृत्व गाजवलेलं आहे अशा कलावंतांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे. मी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हे पवित्र काम करावं. सगळ्यात पहिलं नाव आहे सुप्रसिद्ध बासरी वादक श्री एकनाथ ठाकूर सर. हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या कार्यक्रमात ज्यांनी बासरी वादन केलं होतं, आज या मंचावरती त्यांचा यथोचित सत्कार होताना दिसेल. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. नाव आहे श्री एकनाथ ठाकूरजी यांना विनंती असेल. मला वाटतं या ठिकाणी उपस्थित नाही आहे, त्यामुळे आपण बोलूया पुढच्या नावाकडे. पुढचं नाव आहे हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे. पुढचं नाव आहे शिवसेना राज्य ग्रंथालय सेलचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष माननीय श्री रमेश काळन साहेब आणि त्यांचे सहकारी. त्यानंतरचं पुढचं नाव आहे नवी मुंबई विमानतळ प्रकल्प बाधित दहागाव समितीचे अध्यक्ष माननीय श्री मीननाथ पाटील.
मिन्नाथ पाटील आपल्याला विनंती असेल आपला विशेष सन्मान मंत्री महोदयांच्या. त्यानंतर पुढचं नाव आहे श्री पंढरीनाथ परशुराम केणी विमानतळ बाधित 18 गाव समिती अध्यक्ष. त्यानंतर व्यसनमुक्तीवर ज्यांनी चित्रपट निर्माण केला ते चित्रपट निर्माते चिंचपाडा येथील जितेंद्र मुंडकर. सर जितेंद्र मुंडकर यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. त्याचबरोबर पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री राजेंद्र पाटील. सर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय राजेंद्र पाटील साहेब. या ठिकाणी सर्व मान्यवरांचा, सर्व गुणवंतांचा जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा आपण सत्कार करूया किंवा त्यांचे आभार मानूया, त्यांचं अभिनंदन करूया. आणि ज्यांचे विचार ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे त्यांचे अमर म्हात्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमर म्हात्रे यांचं. धन्यवाद साहेब. ऑल इंडिया एम्प्लॉईज युनियनचे उद्घाटन प्रसंगी आज मंचेगाववर समस्त पाहुणे मंडळी आपले नावं घेत नाहीत, टाइम कमी आहे. आणि समोर बसलेले आपल्या सर्व सहकारी मित्र बंधू भगिनींनो, साहेब मगाशी सचिन केणी साहेब म्हणाले की ज्यांची 1 इंच जागा गेली नाही ते सांगतात विमानतळ आमचं आहे. आम्ही शेतकरी लोक ज्यांनी जमिनी दिल्या आज आमच्यावर फक्त एअरपोर्ट मध्येच नाही ते या उलवे शहरामध्ये पण असे अन्याय चालू झाले. 1.5-2 महिन्यापूर्वी पक्षप्रवेश केला, त्यापासून 2 महिन्यामध्ये माझे सहकारी नामदेव ठाकूर यांच्या 2 कंप्लेंट झाल्या. काल त्यांच्यावर चॅप्टर झाली. त्याच्यानंतर माझे संतोष तुळे म्हणून आहेत सहकारी, त्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट चालतात सिक्युरिटीचे, त्यांना सरळ दम दिला 1 तारखेच्या पक्षप्रवेश करा. 28 तारखे तिकडे गेलात तर 1 तारखेला तुमचं काम काढून नेऊ. आमचे सहकारी धनंजय जाधव चिकणी साहेब यांची अॅट्रॉसिटी दाखल झाली. काय करायचं काय समजत नाही. पण एवढा विश्वास देतो की आपल्या या प्रोग्रामसाठी मला वाटते साहेब आपल्या जेवढ्या मिटिंग झाल्या नाही तेवढ्या त्यांच्या आमदारांनी मिटिंग घेतल्या की इथं लोक येऊ नये म्हणून. प्रत्येक गावाला मिटिंग झाली साहेब. पण या 72 लोकांनी आणि 21 गाव समितीला मी मनापासून धन्यवाद देतो की दिवाबडी साहेबांच्या नावाखातर तुम्ही इथं आलात, आमचा मान ठेवलात आणि आमची इज्जत राखली. तसेच उलवा शहरातील तमाम जेवढे सेल आहेत, जेवढे समाज आहेत, त्याचे संपूर्ण अध्यक्ष इथं आलेले साहेब आज वेळ नाहीये, त्याचा सत्कार आम्ही करणार होतो. कारण ही मंडळी देशाच्या कानाकोपऱ्यातून परराज्यातून आलेली, त्यांनी विश्वास सचिन केणीवर आणि अमर म्हात्रेवर ठेवला. त्याबद्दल त्यांचे मी मनापासून पुन्हा धन्यवाद देतो. उलवे शहरामधलं मी एअरपोर्ट मधलं म्हणायचं आज टॅक्सी ड्रायव्हर आपली युनियन आहे, आज 150 इथे टॅक्सी ड्रायव्हर आलेले आहेत. त्यांना बसण्याचा निवारा नाही, टॉयलेटची सुविधा नाही. 5 गाव रिक्षा युनियन आहे आमची, त्यांनाही निवारा शेड नाही, त्यांनाही टॉयलेट नाही. जे तिथून लोक येतात त्या पॅसेंजरची अशी दुरवस्था आहे की 280 रुपयाची पावती पडल्याशिवाय तिथून टॅक्सी बाहेर निघत नाही. कमवायचे तर कसे आणि गमवायचे तर काय, हे एवढा विचार ठेवलेला आहे एअरपोर्ट मध्ये. आणि अन्याय असा चालू आहे की जर 21 गाव कमिटी किंवा शिवसेनेचं नाव घेऊन जर एखादा तिथे कॅन्डिडेट सिलेक्ट झाला तर त्याला कामावर अपॉइंटमेंट लेटर दिला जरी तो अपॉइंटमेंट लेटर कॅन्सल करून त्याला कामावर न घेता तसेच त्याला घरी पाठवले जाते. आणि ज्या लोकांनी तिथं युनियन स्थापन करण्याचा प्रयत्न केला आपल्या लोकांपैकी, त्यापैकी जे आपले लीडर होते त्यांनाही नोकरीवर काढण्यात आले. याच्यामध्ये फक्त एवढाच विषय आहे की लोक जमतील की नाही जमतील हा विषय होईल. खूप मनात भीती होती साहेब, पण लोकही आली, शिवसेनेवर विश्वास ठेवणारी आली, दिवाबडी साहेबांवर विश्वास ठेवणारी आली. आणि खास करून त्यांना सर्वांना विश्वास होतं, लोकसाहेब 5 वाजल्यापासून थांबले इथे, त्यांना विश्वास होतं आणि आमच्यावर विश्वास होता की तुम्हाला आम्ही आणू आणि तुम्ही येणार आणि तुम्ही आले त्याबद्दल तुमचे धन्यवाद तर करतो. पण बऱ्याच समस्या आहेत, पण वेळ कमी आहे. मी माझ्या वाणीला विराम देता वेळेस फक्त एवढंच सांगतो की सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत आपण एक मीटिंग लावावी. उलवे रोडचे खूप प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, टॉयलेटचं एक साधा टॉयलेट नाही पूर्ण शहरामध्ये 5 ते 6 लाख लोक राहायला आले. त्याच्यामध्ये मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबाजी. यानंतर मी कवी तारेकर यांना विनंती करेन की आपण आपल्या भावना व्यक्त कराव्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया कवी तारेकर यांचं. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या हृदयात असणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आमच्या प्रकल्पग्रस्तांचे नेते, गरिबांचे कैवारी लोकनेते दिवा पाटील साहेब आणि व्यासपीठावर असणारे, आता सर्वांची नावं घेऊ शकणार नाही तरी सर्वांना एकदाच मी विनंती करतो की व्यासपीठावर असणारे सर्व माझे मंत्रीगण, प्रमुख पाहुणे आणि जमलेल्या माझ्या तमाम या प्रकल्पग्रस्तातल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो, मी आज फक्त या युनियन संदर्भातच बोलणार आहे कारण सावंत साहेबांचा एक वेळ घेणार आहोत आम्ही आणि त्या वेळेच्या अनुषंगाने आम्ही आमचे जे गहाणे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. पण थोडक्यात मी माझे विचार मांडतो. साहेब, ह्या ठिकाणी जो इथल्या स्थानिक कामगारांचा आणि त्यांच्या सोबत असणारे जे अनाजी पंथ आहेत त्या अनाजी पंथांचा उद्रेक या ठिकाणी संपवण्यासाठी आम्ही या युनियनच्या माध्यमातून आपली निवड केलेली आहे. या ठिकाणी आलेल्या सर्व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरांची आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व माझ्या बांधवांची एकच अपेक्षा आहे की आपल्याला या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर आपल्याला फक्त उद्योग मंत्री सावंत साहेब आपल्याला न्याय मिळवून देतील आणि मग आम्ही आपली निवड करून आपल्याकडे आलो आणि आपण आम्हाला आश्वासित केलं की ह्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय जर मी दूर करू शकलो नाही तर मी मंत्रिपद भोगण्यास पात्र नाही, ही ग्वाही दिली. ज्या दिवशी मी या नवी मुंबईमध्ये येणार तेव्हा प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. आम्ही साहेब आपणास धन्यवाद देतो कारण इथल्या अनाजी पंथांनी असं केलंय की इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांची पोरं त्या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेली तर त्यांना 3-3 वेळा इंटरव्ह्यू घ्यावे लागतो, त्यांना द्यावे लागतं आणि ह्यांच्या शिफारसीने आलेली पोरं ही ताबडतोब सिलेक्ट केली जातात. तर हा अनधिकृत धंदा यांचा आहे तो आपल्या माध्यमातून बंद झाला पाहिजे अशी मी विनंती करतो. व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांना हे मी निदर्शक आणू शकतोय की या ठिकाणी ह्या लोकांनी आमच्या ह्या प्रकल्पग्रस्तांवर फार अन्याय केलेला आहे. खोट्या केसेस आमच्यावर केल्या. या ठिकाणी माझे सहकारी आहेत, आमचे मित्र शिरडोणकर साहेब आहेत, राजेंद्र पाटील साहेब आहेत, ह्यांच्यावर सुद्धा नाहक केसेस केल्या. आमच्यावर सुद्धा हाफ मर्डर, ज्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही उभे असताना आमच्यावर हाफ मर्डरच्या केसेस केल्या, चॅप्टर झाल्या आणि आम्हाला 18 दिवस फरार राहावं लागलं. पण आज मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो, या प्रकल्पग्रस्तांच्या माध्यमातून विनंती करतो की साहेब या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा आणि या प्रकल्पग्रस्तांची पोरं या ठिकाणी रोजगार म्हणून त्यांना मिळावा, त्यांना नोकरीत सहभाग मिळावा आणि या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची पोरं गेली असताना त्या ठिकाणी आरेरावी केली जाते. अशा पद्धतीनं त्यांच्या हा उन्माद आहे तो मोडून काढण्यासाठी आम्हाला आपण सहकार्य करावा. एवढे बोलून मी माझे विचार संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद कवी कार्यकर्ती. यानंतर मी शिवसेनेचे युवा नेते आणि गव्हाण विभाग प्रमुख संकल्प करत यांना विनंती करतो की थोडक्यात आपण आपल्या भावना व्यक्त कराव्यात. आपल्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा आपण मोजकच बोलावं आणि थोडक्यात आपल्या भावना व्यक्त कराव्यात. जोरदार टाळीने स्वागत करून संकल्प करत आहेत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज जरा कमी येतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. मंचावर उपस्थित आपले शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते यांना अभिवादन करून मी माझं मनोगत इथे व्यक्त करतोय. साहेब, माझ्या आधी ज्या पदाधिकाऱ्यांनी इथे आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यांना युनियन संदर्भात काय अडचणी आहेत. मी शहराचं आणि या विभागाचं नेतृत्व करत असताना मला तुमच्या पुढे फक्त 2 ते 3 गोष्टी मांडायच्या आहेत. उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि शिवसेनेचा हा वारसा राहिलेला आहे की मग तो बाळासाहेबांचा आहे, दिघे साहेबांचा आहे आणि आम्हाला तीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की आम्ही ज्या छोट्याशा अपेक्षा इथे मांडणार आहोत त्यांची पूर्तता तुमच्याकडून होईल आणि तेच गुरुपौर्णिमेचा आम्हाला प्रसाद म्हणून तुमच्याकडून मिळावा ही अपेक्षा. शहरामध्ये आमचे पदाधिकारी कोणीच इथे काळे धंदे करत नाहीत किंवा काही चुकीची कामं करत नाहीत. पण पोलीस स्टेशनला मात्र गेल्यावर तुझा भाव आम्हाला नेहमी सहन करावा लागतो
की आमचा कोणीतरी किंवा आपल्या पक्षाचा कोणीही पदाधिकारी किंवा कोणी तिथे गेला कुठली समस्या घेऊन तर कधीच आमचं ऐकून घेतलं नाही. मुद्दामून तिथे आम्हाला कॉर्नर केलं जातं आणि मात्र दुसऱ्या पक्षाचा कोणी आला तर त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. ही सर्व शहरातली मंडळी अगदी जोमाने निस्वार्थ होऊन शिवसेनेसाठी काम करायला तयार आहेत. पण कधीच पोलीस स्टेशन बऱ्याचदा असं होतं की ऐकत नाही. ह्याकडे तुम्ही कृपया लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे. दुसरा मुद्दा म्हणजे हे नवीन शहर वसलेलं आहे आणि नवीन शहर अजूनपर्यंत सिडकोनी हँडओव्हर केलेलं नाहीये. इथला कारभार सगळा सिडको बघते. बऱ्याचदा असं होतं की इथले सर्व प्रॉब्लेम जे असतात ते सगळे सिडको रिलेटेड असतात. सिडकोच्या पदाधिकाऱ्यांकडे सुद्धा बऱ्याचदा कंप्लेंट केल्यानंतर फक्त कंप्लेंट आमची स्वीकारली जाते पण त्याच्यावर पाठपुरावा आम्ही घेऊन सुद्धा त्या पाठपुराव्यावर ऍक्शन मात्र काही होत नाही ही गंता आहे. तर ह्याचकडे सुद्धा आपल्या विभागाकडून त्यांना तुम्ही कान उचलणी त्यांची करावी ही विनंती. आणि इथला एक लोकल प्रश्न म्हणजे आमच्या विभागातील गव्हाण गाव आणि तसंच उल्लेख शहर या गव्हाण गावामध्ये साहेब गेले 4-5 दिवसातून एक वेळा पाणी येतं. त्या लोकांनी कसा गुजारा करावा हा खूप मोठा प्रश्न आहे. आणि एवढं मोठं एअरपोर्टला लागून असलेलं शहर इथे सुद्धा पाण्याचा खूप तुटवडा आहे. तर ह्या 3 गोष्टींकडे तुम्ही आवर्जून लक्ष द्यावा ही विनंती करतो आणि मी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय दिवा. या ठिकाणी ज्यांचं अभिष्ट चिंतन ते संकल्प करत यांना सर्वांनी अगदी त्यांच्या मनोगताला जोरदार टाळ्यांच्या गजरात वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा या युवा. धन्यवाद. यानंतर आपण बोलतो पुढच्या मनोगताकडे. मी शिवसेनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्माननीय विनोद साबळे. यानंतर आपल्या या युनियनसाठी ज्यांनी अपार मेहनत घेतली असे आपले नेते आदरणीय महेंद्र थोरवे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्या. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय आमदार महेंद्र सन्माननीय महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या मनोगत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब, लोकनेते दिवा पाटील साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो. आणि आजचा हा सुंदर असा लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई येथे शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियन या युनियनचे उद्घाटन व पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने आज व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, महाराष्ट्र राज्याचे खारभूमी रोजगार मंत्री सन्माननीय आमचे भरतशेठ गोगावले साहेब, त्यानंतर सन्माननीय विधानसभेतील माझे सहकारी राजेशजी मोरे साहेब, त्यानंतर जिल्हा प्रमुख आमचे साबळे साहेब, महिला जिल्हा संघटिका आमच्या मेघाताई, त्यानंतर आमचे मंगेशजी चिवटे, कुणालजी सरमळकर साहेब, कर्मचारी युनियन राष्ट्रीय सरचिटणीस, सुहासजी सामंत साहेब, रमेशजी गुडेकर साहेब, रघुनाथजी पाटील, प्रीतम सुरबे, दीपक ठाकूर आणि या ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केले ते सचिन केनी, अमर म्हात्रे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच आपण मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आपण सर्व उलवे या परिसरातील सगळे आपण नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर आज या ठिकाणी आपण सचिन केनी आणि अमर म्हात्रेंनी सविस्तरपणे आपल्या व्यथा या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आज खरं तर आंतरराष्ट्रीय लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ
एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी होत आहे की हा संपूर्ण आमचा उत्तर रायगड परिसर आहे आणि उदयजी सामंत आणि भरतशेठ आपण आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या युनियनचे अध्यक्ष म्हणून माझ्यावर आपण जी जबाबदारी या ठिकाणी सोपवली त्याबद्दल मी सर्वप्रथम आपलं आभार या ठिकाणी व्यक्त करतो. कारण खऱ्या अर्थाने मला माझ्या या परिसरातील माझ्या शिवसैनिकांना सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा असेल तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. आज लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई येथे या ठिकाणी आज सुरू झालेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने ही डेव्हलपमेंट हा प्रोजेक्ट या ठिकाणी होत असताना आज आपलं सगळ्यांचंच भाग्य आहे की नवी मुंबई विमानतळात आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी होत असताना एव्हिएशन क्षेत्र हे असं आहे की हे देशाचं खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था आणि विकासाचं मेन केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून हे आपल्या परिसरामध्ये हे विमानतळ या ठिकाणी सुरू झालं असताना या विमानतळाच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. या सगळ्या कामगारांना या कामगारांच्या माध्यमातून ज्या विमानतळांच्या असणाऱ्या आपल्या प्रवाशांना सोयी सुविधा पुरवण्याचं काम हे युनियनच्या माध्यमातून कर्मचारी वर्ग या ठिकाणी करत असताना या कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या या ठिकाणी आहेत. या समस्या सोडवण्याचं काम प्रामाणिकपणे या युनियनच्या माध्यमातून आम्ही कुणालजी सरमळकर असतील आम्ही सगळे एकत्रपणे या ठिकाणी करू आणि या कामगारांच्या असणाऱ्या ज्या समस्या आहेत या समस्यांचा संघर्ष आपण सचिन केनी यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही. आतापर्यंत शिवसेनेचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस अन्याय होत असतो त्या वेळेस संपूर्ण शिवसेना ही रस्त्यावर उतरत असते. हा इतिहास आपल्या समोर या ठिकाणी आहे. त्यामुळे जरी या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी राज्यामध्ये सरकारमध्ये एकत्रपणे जरी या ठिकाणी आम्ही असलो तरी शिवसेनेची भूमिका ही प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी अन्याय होत असतो त्या वेळेस बाळासाहेबांनी दिलेले विचार आम्ही त्या ठिकाणी आत्मसात करून रस्त्यावर उतरायची तयारी आमची त्या ठिकाणी असते. त्यामुळे आपण आजपासून काळजी करण्याचं कारण नाही. कुणालजी सरमळकर असतील उदयजी सामंत आमचे नेते या ठिकाणी आहेत. भरतशेठ आमच्या बरोबर या ठिकाणी आहेत. या परिसराचं नेतृत्व करत असताना मी आपल्याला या ठिकाणी अभिवाचन देतो की आतापर्यंत झाले तेवढे अन्याय खूप झाले. यापुढे एकही अन्याय या ठिकाणी सहन केला जाणार नाही. कारण आम्ही शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हटल्यानंतर आमच्या अंगात सुद्धा ते रक्त सळसळत असतं. त्यामुळे आपण आम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा न्याय आपल्याला त्या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मिळत आहे तोच न्याय शिवसेनेला सुद्धा या ठिकाणी मिळाला पाहिजे. ही भूमिका ठामपणे आमची या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी अदानी समूहाला या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर आमचे उद्योग मंत्री उदयजी सामंत असतील भरतशेठ असतील यांच्या नेतृत्वाखाली आपण असणाऱ्या ज्या ज्या कंपन्या या ठिकाणी काम करत आहेत या सर्वांनी एकत्रपणे या ठिकाणी बैठक घेऊन व्यवस्थितपणे या ठिकाणी मार्ग काढावा जेणेकरून आम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं काम आपल्याला या ठिकाणी करत असताना आम्हाला सुद्धा आमच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव देशभरामध्ये झालं पाहिजे या उद्दिष्टाने आम्ही एकत्रपणे या ठिकाणी काम करत आहोत. आणि म्हणून कामगार क्षेत्रामध्ये या ठिकाणी सगळ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आणि या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव देशामध्ये झालं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा विचार या अदानी समूहाने सुद्धा या ठिकाणी घेतला पाहिजे.
ज्या ज्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत त्या साऱ्या कंपन्यांनी सुद्धा आपण एकत्रपणे येऊन आम्ही सुद्धा सत्तेमध्ये या ठिकाणी आहेत. आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीचं काम संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे, देशभर सुरू आहे, आपण सारेजण पाहताय आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण राज्यामध्ये काम करत असताना आज या परिसरामध्ये सुद्धा अनेक लोक शिवसेनेमध्ये या ठिकाणी येतात. आज प्रवेश सुद्धा या ठिकाणी होत आहे. आज 21 गाव समिती या ठिकाणी संघर्ष समिती या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून ज्या ज्या लोकांवर अन्याय होत असतो ते शिवसेनेबरोबर या ठिकाणी येत असतात आणि म्हणून उदयजी आपली सगळ्यांचीच या ठिकाणी जबाबदारी आहे की लवकरात लवकर अदानी समूहाबरोबर या ठिकाणी बैठक घेऊन या ठिकाणी आपली युनियन जी आहे ही ठामपणे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर या ठिकाणी सुरू झाली पाहिजे अशी भूमिका आमची या ठिकाणी आहे आणि त्यामुळे सगळ्यांनाच या ठिकाणी आपल्या लोकांना न्याय देण्याचं काम हे आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी राहणार आहे. कर्जत पासून आम्ही सगळेजण एकत्रपणे या ठिकाणी आपल्या बरोबर आहे. 5 वाजल्यापासून आपण सारेजण या ठिकाणी आलेले आहेत. आज ज्यांचे प्रवेश झालेले आहेत, जे आज या युनियनचे सभासद म्हणून या ठिकाणी ज्यांची पदाधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ती अमर असतील, सचिन असेल, या सगळ्यांचं आणि संपूर्ण टीमचं मनापासून या ठिकाणी मी तुमचं अभिनंदन करतो. ठामपणे तुमच्या बरोबर या ठिकाणी उभा राहील असं आपल्याला या ठिकाणी आपल्याला मी अभिवचन देतो आणि कुणालजी सरमळकर तुमचं फार मोठं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभणार आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्याची भूमिका तुम्ही दाखवावी. आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून उभे आहोत. शिवसेना एकसंघ होऊन या ठिकाणी उभी राहील असं आपल्याला या ठिकाणी अभिवचन देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आलेली आहे पुढाऱ्यांचं कधी भाषण संपतं आणि बिचारा घरी जातात आमच्या लाडक्या भगिनी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेला वंदन करतो. राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून यांना गौरवलं गेलं ते आई जिजाऊ मासाहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतोय. निश्चयाचा महावीर बहुत जनांचे आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी दांता राजा राजाधिराज राजे छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार मानाचा मुद्रा करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठी मनाचे मानवंत हिंदुहृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि त्यांच्या नावाचं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेलं आहे, परंतु अजून नामकरण होत नाही आहे आणि आज त्याचं नामकरण इथं करतोय ते दिवा पाटील साहेब यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो. आपले नेते आणि या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या लाडक्या भगिनींचे लाडके भाऊ आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि ज्यांच्यासाठी आज या ठिकाणी आपल्यासाठी उपस्थित असलेले आमचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब, आता ज्याने आपलं मनोगत व्यक्त केले ते डॅशिंग आमदार दमदार आमदार आमचे मंत्र्याचे थोरवे, त्यानंतर आमचे कल्याण जोगवरून आलेले आमचे राजेश भाऊ, त्याचप्रमाणे आमचे बाजीराव चव्हाण असतील, त्यानंतर आमचे मंगेशजी सुटे असतील, कुणाल असेल, आमचे सुहास सामंत साहेब असतील आणि मग इथले स्थानिक आता मागाशी आपण सगळ्यांचीच नावं घेतली आहेत. बरेचसे लोक आहेत इथं आमचे सचिन केने, अमर म्हात्रे, बाळासाहेब नाईक आहेत, आमचे रघुराज शेठ आहेत, सगळेच आहेत आणि लोकनेते दिवा पाटील, भूमिपुत्र सामाजिक संस्था, शिवभूमी रायगड आणि विमानतळ प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र 21 गाव समिती उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि आलेले आपण सर्व मान्यवर ज्यांना मगाशी आम्ही पत्र दिली, त्यांची नियुक्ती पत्र दिलेली आहेत, ते सर्व या युनियनचे सभासद असतील, कार्यकर्ते असतील, ज्याने हा कार्यक्रम उचलण्यासाठी जो मोठा हातभार लावलेला आहे ते सर्वच माझे कार्यकर्ते. आणि मग आता थोड्या वेळानंतर सामंत साहेबांचं भाषण झालं तर मग पक्षप्रवेश होणार आहे. त्या पक्षप्रवेश करणाऱ्या सर्व मान्यवरांचं हा रायगडचा एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपलं मनापासून स्वागत करतो, तुमचं अभिनंदन करतो. म्हणजे आपण मगाचपासून बऱ्याचशा लोकांनी खंत व्यक्त केली.
ज्याच्या अंगावरती केसी घेऊ शकत नाही तो शिवसैनिक होऊ शकत नाही हे बाळासाहेबांचं वक्तव्य आहे. म्हणजे मुळात जन्मच शिवसेनेचा यासाठी झाला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 19 जून 1966 रोजी लावलेले एक रोपटं त्याचा आज एवढा मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि त्या वटवृक्षाला पाणी घालण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे आम्ही सर्व मावळे आज करतो हे लक्षात ठेवा. आम्हाला एकही कोणावरती टीका टिप्पणी करायची नाही, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती तुम्हाला समजणं पण गरजेचं आहे. कारण अनेक लोकांनी तेव्हा झेल भोगले, पोलिसांचे मार खाल्ले, सगळं झालं आणि म्हणून एवढी मोठी शिवसेना आज उभी राहिली. आज गर्वस्य कहो हम हिंदू आहे हे वाक्य आहे बाळासाहेबांचं आणि तोच मूळमंत्र घेऊन आज संपूर्ण देशातील भारतीय नागरिक चाललेले आहेत. आज हे हिंदुत्व असं तसं मिळालेलं नाही आहे, त्याला बऱ्याचशा लोकांना बलिदान करावं लागलं आणि म्हणून आज बाळासाहेबांची तुम्ही सगळ्यांनी जी काय जागती आठवण ठेवलेली आहे ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक त्याची पाळणूक करतोय की भले काही काय असं ना, परंतु अन्यायाला सामोरं जाणं आणि कधी अन्याय सहन न करणं हे बाळासाहेबांचं वक्तव्य होतं. जो येईल अंगावरती त्याला शिंगावरती घ्यायचंय, रडत बसायचं नाही आहे. 72 मला कल्पना आहे की काही लोकांना थोडा त्रास होतोय, थोडस सहन करा, काही काळजी करायचं कारण नाही आहे. हे व्यासपीठावरती असलेले सर्व म्हणजे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि अधिकाऱ्यांना आमचं सांगणं आहे वन साइड कधी चालायचा प्रयत्न करू नका, कारण अशा अधिकाऱ्यांची नंतर काय अवस्था होते हे बरेचशा लोकांनी पाहिलेलं आहे. वस्तुस्थिती समजून घ्या, परिस्थिती माहिती करून घ्या आणि मग जे काय करायचं ते करा. सामंत साहेब, आपल्या दोघांच्या माध्यमातून एक मीटिंग आयोजित करूया. तिथल्या प्रांत असतील, तहसीलदार असतील, सिडको अधिकारी असतील, सीपी असतील, ऍडिशनल सीपी असतील, इथले पोलीस इन्स्पेक्टर असतील, जे कोण असतील आणि या विमानतळातल्या त्या प्राधिकरणाचे जे काय अधिकारी वर्ग असतील आणि मग तुम्हाला अदानी समूहाचे जे काय मॅनेजमेंट असेल त्या सगळ्यांच्या सोबत एक मीटिंग आपण आयोजित करणं गरजेचं आहे. आणि युनियनचा नामफलक, युनियनची आपण इथे घोषणा केली, सगळे नामफलक लावलेले आहे. हो अध्यक्ष, लावायचं आहे ना. तेच आता मी सामंत साहेबांना सांगितलं विमानतळाच्या तिथे दवळाने भगवा फडकायला पाहिजे असं नामफलक त्या ठिकाणी जय असा बोला छत्रपती शिवाजी महाराज की सांगू इच्छितो, आपण कधी पाय लावायचा नाही, पाय लागला तर कोणाला सोडायचं नाही. आमची पद्धत आहे. आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलेलं चुकून पाय लागला तर त्याला नमस्कार करा. म्हणजे ज्यांची ज्यांची मगाशी तुम्ही नावं घेतली आज युतीमध्ये आम्ही आहोत. सामंत साहेब आम्ही आहोत, आमचा महेंद्र आहे, तिकडे आमचा राजेंद्र आहे, सगळेजण आम्ही पुन्हा बिनाल आम्ही जे काय सगळे आहेत. एकदा या मंडळींना आम्ही सांगतो, त्यांची तुम्ही मगाशी नावं घेतली त्यांना आमच्या भाषेमध्ये, अन्यथा मग शिवसेना स्टाईल काय करायचं ते मग पुढे ठरवू आपण. कारण आमचं कर्तव्य आहे, तुम्ही आमच्याकडे तक्रार केल्यानंतर त्याचं निवारण करणं पण आमचं काम आहे. ते करण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू. त्यातून जर सांगून समजून नाही झालं तर मग शिवसेना स्टाईलने जे काय करायचं ठरवायचं ते करायचं. माझी सभागृहातल्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती, जे काय आम्ही करणार आहोत ते तुमच्यासाठी करणार. आम्हाला त्यामध्ये काही नको, लक्षात ठेवा. जे काय आमचे प्रकल्पग्रस्त आहेत, प्रकल्प बाधित आहेत, ज्यांच्या ज्यांच्यावरती अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं आणि ज्या वेळेला आम्ही हाक मारू त्यावेळेला तिथे उभं राहणं, एवढंच फक्त तुमचं काम आहे. बाकी काय करायचं ते आम्ही करू. परंतु आम्ही आमच्या परीने एकदा त्यांना समजून सांगू की जे काय आहे, जे काय मगाशी उल्लेख केला आपण सगळ्या गोष्टीमध्ये
ज्याची इंचभरही जागा नाही ते जर वेगळं तिथं सांगत असतील तर मग तेही आम्हाला चोखांना सगळ्यांना विचार करावा लागेल. मला आता इथून अक्कलकोटला जायचं आहे. उद्या गुरुपौर्णिमा आहे. स्वामी समर्थांना साखर घालून येतो की आज जे काय आम्ही बोलतोय ते सगळं यशस्वी व्हायला पाहिजे. त्यासाठी इथून 8 ते 9 तास माझा गाडीचा प्रवास आहे. केवळ तुमचं निमंत्रण. आम्ही येणार होतो लवकर, परंतु साहेबांनी आज आमची मीटिंग घेऊन आम्हाला जवळजवळ 6-6:30 वाजले. सामंत साहेबांच्या मीटिंगमध्ये माझ्या मीटिंगमध्ये त्या आटपल्या. बरेचसे लोक आले होते, त्यांना सांगितलं तुम्हाला तर जय महाराष्ट्र करतो, पुढच्या आठवड्यात तुम्ही या. आज आमचे 21 गाव प्रकल्पग्रस्त ही सगळी लोक इथे आमची वाट पाहत आहेत आणि म्हणून करता आम्ही सगळं सोडून येऊन आता माझं भाषण चालू मी थांबणार नाही. परत सांगतो, कारण मला इथून अक्कलकोटला जायचं. मला भोजनाची पण व्यवस्था केली. त्याला सांगितलं मंगळवारी आम्ही जेवत नाही, म्हणजे शाकाहारी जेवतो, तुमचं मांसाहारी जेवत नाही, ते बाकीचे आहेत. तर म्हणजे असो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य आणि पावनभूमीमधले आपण सगळे लोक लक्षात ठेवा. आम्ही आयरे गॅरेचे कोणी नाही आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्य आणि पावनभूमीतले जर मावळे असू तर त्या मावळ्यांसारखंच लढायला पाहिजे, हेही शिकायला पाहिजे. म्हणजे लग्नाचं निमंत्रण जायला तानाजी महाराज जातात काय, आणि माझा राजा अडचणीत सापडला असताना आम्ही वर्गात फिरवायचं म्हणून सांगतात काय. एखादा बोलला असता 8 दिवसावर लग्न आले, जरा थांबा मी लग्न करून येतो मग लढायला जातो, पण तो इतिहास दिला गेला नसता. लक्षात ठेवा, ज्याप्रमाणे या देशामध्ये जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव कुठलं जाणार नाही आहे. त्यांच्या पंक्तीमध्ये नरवीर शूरवीर तानाजी माणूस म्हणजे राजे कदापि शक्य होणार नाही आहे. आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. लढायला गेले, धारात एकटी पडले. शिवाजी महाराजांच्या मुखातून शब्द उमटले, गड आला, पण माझा सिंह गेला आणि त्या गडाला नाव ठेवलं सिंहगड. आज तुम्हाला सांगू इच्छितो, ज्या ज्या वेळेला तुमच्यावरती अन्याय अत्याचार होतील तेव्हा हे सर्व बाळासाहेबांचे, एकनाथ शिंदे साहेबांचे मावळे तुमच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू. बेहत्तर सत्ता आज आहे, उद्या नाही, आमदार आहे, काय आहे त्याची काळजी करायचं कारण नाही आहे. 2.5 वर्षाचं मंत्रिपद सोडलेला तुमचा मावळा तुमच्या समोर उभा आहे. उद्या सामंत साहेब त्याला साक्षीदार आहेत. पालकमंत्री तुम्ही काही सांगितलं त्याची फिकर करत नाही आम्ही आहे. लक्षात ठेवा, सामंत साहेबांना तेही सांगितलं, एखादा त्याग करताना आम्ही कधी पाठीपुढे होत नाही. म्हणून एकदा नाही, दोनदा नाही, 4 वेळेला लोकांनी आम्हाला सलग निवडून दिलेला आहे. एकही निवडणूक आतापर्यंत हरलेलो नाही आहे. ग्रामपंचायतीचा बिनविरोध सरपंच, पंचायत समितीचा बिनविरोध अपक्ष सदस्य, 4 वेळा जिल्हा परिषद, 2 वेळेला सभापती आणि 4 वेळेला सतत आमदार आणि आता मंत्री केले साहेबांनी. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, या पदाधिकाऱ्याच्या भानगडीत नाही. ज्या वेळेला आमच्यावरती अन्याय अत्याचार होईल तेव्हा मी बाळासाहेबांचे शिवसेने आणि शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आणि शिंदे साहेबांचे खंदे समर्थक तुमच्या पाठीशी ठाम उभे राहू. आज तुम्हाला आम्ही शब्द देतो, पण मला पहिले गरज द्या इथून जाण्याची. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट्स एव्हिएशन एम्प्लॉईज राष्ट्रीय युनियनच्या उद्घाटन प्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आत्ताच पुढच्या कार्यक्रमाला निघून गेलेले मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय भरतशेठ गोगावले, या युनियनचे अध्यक्ष, विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय महेंद्र थोरवे साहेब, दुसरे विधिमंडळातील माझे सहकारी राजेश मोरे साहेब, आपल्या संघटनेचे राष्ट्रीय सल्लागार मंगेशजी चिवटे, ज्यांच्या खडखर नेतृत्वाखाली आपण सगळी वाटचाल करतोय ते त्या युनियनचे राष्ट्रीय सरचिटणीस कुणालजी सांबळकर, शिवसेनेचे उपनेते आदरणीय सुहासजी सामंत, जिल्हा प्रमुख विनोदजी सावळे, बाजीरावजी चव्हाण, महेंद्रजी पाटील, प्रीतमजी सुर्वे, रमेशजी म्हात्रे, त्या युनियनचे सचिव सचिनजी केणी, अमर म्हात्रे, व्यासपीठावरील सर्वच
शिवसेनेवर आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करणारे माझे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनी, आज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आम्हाला सगळ्याच त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासूनचा तुमचा अभिमान आहे की ज्या संख्येनं तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय, म्हणजेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारताय. ही गर्दी बघूनच उद्या काही लोकांची धावे जाणार आहे. मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जल्लोष आपण केला, छत्रपती संभाजी महाराजांचा देखील जल्लोष केला. पण अनेक प्रसंग तुम्ही इथे व्यासपीठावर सांगत असताना आपण ज्या छत्रपती संभाजी राजांचा जल्लोष केला, त्यांच्या नावाने घोषणा दिल्या, त्यांचा कार्यकाळ जर आपण आठवला तर समोरच्यानं किती छळ केला तरी मी माझं तत्व सोडत नाही हे जगाला जर कोणी दाखवून दिलं असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहोत. त्याच्यामुळे कधी ना कधी समोरचा हा आपल्यावर अन्याय करता करता थकेल आणि तो देखील आपल्या युनियनमध्ये येईल याची देखील मला खात्री आहे. आज 21 गावच्या समितीचे देखील पदाधिकारी व्यासपीठावर आहेत. 10 गावातले लोक देखील मोठ्या संख्येने आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. शेवटी एखादी संघटना सुरू केल्यानंतर त्या संघटनेला काम देत असताना संवाद असण्याची आवश्यकता आहे. आणि संवाद न करता दादागिरी करणं हे कुठच्याही नियमामध्ये बसत नाही. त्याच्यामुळे आज आम्ही सगळेच एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा प्रामाणिकपणाने पुढे नेण्याचं आपण काम करतो. माझं तर म्हणणं काही लोकांना नाव घेऊन मोठंच करणार. राजकारणामध्ये अशी एक यंत्रणा असली पाहिजे. काय होतं की आपण समोरचा त्रास देतो म्हणून समोरच्याला वाटतं मी शहाणा आहे, त्याच्यामुळे त्याचं नावच कुणाला घेतलं नाही आणि उद्यापासून आपण त्याला त्रास द्यायला सुरुवात केली, या सगळं खेळच थांबून जातो. त्याच्यामुळे आपण पहिले शिवसैनिक आहोत त्याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आपण एकनाथ शिंदे साहेबांचे मावळे आहोत हे देखील भान असलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब कसा भलाभल्यांचा टांगा पलटी करतात हे देखील तुम्ही बघितलेलं आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असताना हा माझ्यावर अन्याय करतो, तो माझ्यावर अन्याय करतो, शेवटी आपली भूमिका ठाम असली पाहिजे. आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. राज्याचे दुसरे कॅबिनेट मंत्री म्हणून आदरणीय भरत शेठ उपस्थित होते. आदरणीय राजेश मोरे असतील, आदरणीय महेंद्रसिंग कर्वे असतील, महेंद्र दळवी देखील आपल्या सोबत आहेत. आणि एवढंच नाही तर आपले मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब देखील आपल्या सोबत आहेत आणि निरोप घेऊन मी आपल्यासाठी आलो. आणि ज्या माणसाच्या मागे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांना अजिबात घाबरायची आवश्यकता नाही. आणि म्हणून हे सगळं सोडून द्या. हा असं करतो, तो तसं करतो, ह्याच्या पुढे आमचं सगळ्यांचं जर टाळकं सरकलं आणि खोट्या केसेस जर झाल्या तर मंत्रिपद आम्ही बाजूला ठेवू आणि तुमच्याबरोबर पोलीस स्टेशनला येऊ. हा देखील माझा मंत्री. शेवटी सहनशीलता देखील आहे. सहनशीलतेचा अंत कोणी पाहू नये. माणुसकीनं काम करण्याची गरज आहे. आणि दुसरं एक सांगू का, तुम्ही थोडं पब्लिसिटीला कमी पडता. हे जे काम इथं विमानतळाचं पूर्ण झालं ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं या जिल्ह्याचा पालकमंत्री मी होतो. त्याच्यामुळे इथं कुणी काम केलं, कुणी काम नाही केलं, कुणी अजून काय काय पराक्रम केले हे त्या 2.5 वर्षात जेवढे मला माहिती आहेत तेवढे तुम्हाला कोणालाच माहिती नाही. आणि म्हणून आपण आता ठामपणानं आपलं युनियन जे आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीनं पाय रोवून त्या ठिकाणी उभं केलं पाहिजे. आणि परवा देखील माझ्या युनियनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, विशेषतः मंगेशजी आपण इथं आहात, अध्यक्ष देखील अध्यक्ष साहेब, मी आपल्या काही मंडळींना सांगितलं की युनियन मध्ये आपण आल्यानंतर युनियनच्या लोकांनी आक्रमक भाषण करावं हे मला मान्य आहे. परंतु ज्यावेळी एअरपोर्ट सारख्या युनियन मध्ये आपण काम करतो त्यावेळी आपण विमानात बसणाऱ्या ग्राहकाचा देखील विचार सर्वप्रथम आपण केला पाहिजे. तरच आपलं युनियन आहे त्याच्यापेक्षा मोठं होऊ शकतो असे सांगणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि समोरचे हा आला की याला मार, तो आला की त्याला मार, त्याच्या शर्टात हात घाल, त्याचे कपडे घाल, हे जास्त काळ टिकत नाही.
शेवटी सगळे एकत्र आपण काम करणं गरजेचं आहे. आणि ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. मगाशी भरत शेट्टी सांगितली ती गोष्ट योग्य आहे की मी देखील, थोरवे साहेब देखील आणि भरत शेठ देखील आणि राजेश मोरे देखील आम्ही तुमच्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेबांची भेट घेऊ. इथं जो काय अन्याय आपल्यावर होतोय त्याची चर्चा आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे करू आणि त्याच्यातनं देखील सकारात्मक मार्ग काढण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. हा शब्द आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून आपल्याला. पण आता आपण संघटना स्थापन केलेली आहे. आता संघटना स्थापन केल्यानंतर मागं बघायचं नाही. मी कुणालचा उल्लेख एवढ्यासाठीच केला की इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबईला ज्यावेळी कुणालजी आणि आम्ही सगळ्यांनी युनियन सुरू केलं, या ना तुम्ही काय विमान उडवता, पण ज्यावेळी इंटरनॅशनल एअरपोर्टला कुणालजींनी युनियन सुरू केली त्यावेळी आपल्याकडे 5 लोक नव्हते. किती? 5 लोक नव्हते. आज त्या युनियनमध्ये 5018 लोक सभासद झाली. ही एकनाथ शिंदे साहेबांची ताकद आहे आणि कुणाल संबळकरांची मेहनत आहे. त्याच्यामुळे दादागिरी करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे, असणाऱ्या एअरपोर्टच्या लोकांना कशा पद्धतीने न्याय मिळवून द्यायचा, त्यांच्या पगारामध्ये वाढ कशी होईल यासाठी बघायचं. या सगळ्या गोष्टी आपण एकत्रपणानं करणं गरजेचं आहे. आणि मी युनियनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना शब्द देतो, अदानी ग्रुपच्या मॅनेजमेंटशी मी स्वतः बोलेन आणि या एअरपोर्टच्या संदर्भामध्ये पुढच्या महिन्याभरात तुमची त्यांच्या मॅनेजमेंट बरोबर बैठक स्वतः उदय सामंत लावून देईल. हा देखील शब्द आहे. आणि बीव्हीजीचे जे काही प्रश्न आहेत त्या बीव्हीजीच्या मालकांना बोलून देखील आपल्या सगळ्यांना प्राधान्यानं काम देण्याच्या सूचना या माझ्याकडे दिल्या जातील. पण हे सगळं करत असताना जे युनियनमध्ये काम करतायत, ज्या अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी म्हणून तिथं काम करतील त्यांनी देखील प्रामाणिकपणानं काम करण्याची गरज आहे. शिंदे साहेबांचा स्वभाव जर आपण बघितला, शिंदे साहेबांची मेहनत जर आपण बघितली आणि शिंदे साहेबांचा काम करण्याचा आवाका जर बघितला तर त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय हे कुठेतरी भान आणि जाणीव ठेवून आपण या संघटनेमध्ये काम करणं गरजेचं आहे. अनेक युनियन मी स्वतः जवळून बघितलेलं आहे. आज आपल्या विधानसभेचे, विधान परिषदेचे उपसभापती आदरणीय सचिन भाऊ हे देखील फार मोठे युनियन चालवतात. पण मी कुणाला अजून एक विनंती करणार आहे. खरं तर सचिन भाऊ आपल्यापासून लांब होते, साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सचिन भाऊ आज आपल्यासोबत काम करत आहेत. पण सचिन भाऊंचा जर कामगार क्षेत्रामधला आपण आवाका बघितला आणि तशा पद्धतीनं नम्रतेनं काम करायला सुरुवात केली तर कुठच्याही कंपनीमध्ये, कुठच्याही एअरपोर्टमध्ये 90% जास्त लोक आपल्यासोबत असल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून त्यांचा देखील सल्ला तुम्ही घेणं गरजेचं आहे. आज कामगार क्षेत्रामध्ये सचिन भाऊंनी फार मोठं काम केलेलं आहे. आणि म्हणून अशी व्यक्ती ज्यावेळी आपल्या सोबत येते आणि निस्वार्थ बुद्धीनं माननीय शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेते, त्या सचिन भाऊंना देखील आपण कधीतरी या बैठकीला इथं आणू. कारण आपल्यापेक्षा जास्त कामगार क्षेत्रामध्ये सचिन भाऊंनी काम केलं. त्याच्यामुळे आपले अनेक सहकारी आहेत जे या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आपले अनेक मंत्री महोदय तुमच्याबरोबर 100% पाठीशी उभं राहतील. परंतु आपण काम करायला आता सुरुवात केलं पाहिजे. अमर मात्रेंनी मगाशी त्यांच्या अडचणी सांगितल्या, तुमच्या सचिन केडींनी सांगितल्या. त्याच्यामुळे आता आपण अडचणी सांगण्यापेक्षा अडचणी सोडवणारे बनलं पाहिजे आणि तशी युनियनची ताकद आपण आता निर्माण केली पाहिजे. समोरच्यानं सांगितलं पाहिजे की अडचण आली की सचिन केडेच काम करतात, अडचण आली की अमर म्हात्रेच काम करतात आणि आमच्या दोघांकडनं काम झालं नाही, आमचे सन्माननीय महेंद्र थोरवे साहेब काम करतात, असं समोरच्या युनियनच्या तोंडातून आलं पाहिजे. एवढं चांगलं काम माझ्या सर्व सहकार्यांनी करावं एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. आज ज्यांना पदं आपण अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली दिली त्यांची देखील एक जबाबदारी आहे की आपण थोडा वेळ युनियनला दिला पाहिजे. तिथं कशा पद्धतीनं कार्यालय सुरू करायचं, कशा पद्धतीनं बोर्ड लावायचा, कोण आडवा येते, आपण सगळं बघू. आणि आपला युनियनचा अध्यक्ष सन्माननीय थोरवे साहेब देखील अजून तुम्हाला ओळखलं नाही वाटतं, ते हसतात, बोलतात कमी, पण ते कृतीनं भरपूर काय काय करून दाखवतात. त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही.
जर कोण अंगावर आलं तर शिंगावर घेण्याची ताकद आपल्या महेंद्र थोरवेमध्ये आहे. ते देखील आपल्याला नाकारून चालणार नाही. असे अध्यक्ष आपल्या युनियनला मिळाले. परंतु अंगावर आल्यानंतर शिंगावर घेणं बरोबर आहे. आपणच शिंग घेऊन जाण्यात काय अर्थ नाही. मग महेंद्र थोरवे साहेब काय करू शकणार नाही. असे काही लोक असतात की आपणच कुठेतरी काड्या घालायच्या आणि आपल्या संघटनेला बदनाम करायचं. हे अजिबात महेंद्र थोरवे साहेब पकडून घेणार नाहीत. हे थोरवे साहेबांच्या वतीनं देखील युनियनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो. कारण युनियन अशा पद्धतीनं स्ट्रॉंग झाली पाहिजे. मी कुणाला कायम सांगतो, कुणाला जरा विचार मोठा कर. फक्त आंतरराष्ट्रीय मुंबई मिळायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय नवी मुंबई मिळायला पाहिजे असा विचार केला पाहिजे की आंतरराष्ट्रीय दिल्ली देखील मिळायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय चेन्नई देखील मिळायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय हैदराबाद देखील मिळायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय गुजरात देखील मिळायला पाहिजे, म्हणजे अहमदाबाद देखील मिळायला पाहिजे. जिथं जिथं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आहे तिथं तिथं माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो असलेला युनियन हे झालंच पाहिजे. हा आपण सगळ्यांनी संकल्प केला. आणि आपलं नेतृत्व एवढं मोठं आहे, ज्या नेतृत्वाची देशपातळीवर दखल घेतली जाते. आज एनडीए मधलं 3 नंबरचं नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आजपासून तक्रारी बंद केल्या पाहिजे. आता समोरच्या तक्रारी आल्या पाहिजे. उद्यापासून मारामार नका करू. म्हणजे तुमच्याकडे जास्त माणसं येतात, आमच्याकडे कमी झाली ही तक्रार आली पाहिजे. आणि म्हणून तेवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करा. ते काम करत असताना ज्या काही अडीअडचणी येतील ते देखील आमचे सहकारीच आहेत. थोडेसे बरोबर आहे ना. ते देखील आमच्यावर विधिमंडळामध्ये काम करतात, ते देखील आमचे सहकारी आहेत. त्यांना देखील आम्ही समजून सांगू, त्यांना देखील सांगू की बाबा आमच्या छोट्याशा कुठच्या पदाधिकाऱ्याकडनं काही मागे पुढे झालं असेल तर ते देखील आपण बसून मिटू. तुम्हाला तुमचं युनियन वाढवा, आम्हाला आमचं युनियन वाढवू दे. हेल्दी कॉम्पिटिशन असणं गरजेचं आहे. दादागिरीचं कॉम्पिटिशन असणं उपयोगाचं नाही. ते आम्ही देखील त्यांना सांगू. त्याच्यामुळे बाकी आता डोक्यातल्या शंका कुशंका काढून टाका. शिवसैनिक म्हणून काम करण्याची भूमिका जी तुम्ही घेतलेली आहे, जशी युनियन वाढणार आहे तशी गावागावात शिवसेना देखील वाढवण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. तुमचा हा सगळा परिसर जो आहे हा गमतीशीर आहे. मी इथं पालकमंत्री होतो. एका वॉर्डमधनं दुसऱ्या वॉर्डमध्ये येताना, एका गावातनं दुसऱ्या गावामध्ये येताना जर 4 किलोमीटरवर एका गावामध्ये मी असेल गाडी, तर ते मला सांगायचे की रायगड जिल्हा आहे. ते गाव सोडलं पुढे आलं की ते म्हणणार ठाणे जिल्हा आहे. परत ते गाव सोडलं की रायगड जिल्हा आहे. अशी इथली भौगोलिक परिस्थिती आहे. बरोबर ना महेंद्र थोरवे साहेब. त्याच्यामुळे ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा ही अतिशय 2 जवळचे जिल्हे आहेत. आणि रायगड जिल्हा तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला जिल्हा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या ऐतिहासिक वारसाला जपण्याची जबाबदारी देखील आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. मगाचपासून ज्या नावाचा आपण उल्लेख केला ते लोकनेते दिबा पाटील साहेब. मला आठवतं 4 वर्षापूर्वी माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिली 3-4 कामं जी माननीय शिंदे साहेबांनी केली त्याच्यामध्ये या विमानतळाला देखील दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं पाहिजे. ही भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि आमची देखील तीच भूमिका आहे की शेवटी ज्या दिबा पाटील साहेबांनी इथल्या शेतकऱ्याला ताकद दिली, इथल्या शेतकऱ्याला जगवला, नुसता जगवला नाही तर शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून पोलिसांच्या कारवाईला देखील दिबा पाटील साहेब सामोरे गेले. अशा नेतृत्वाला सलाम करताना हे नाव या विमानतळाला मिळालंच पाहिजे. ही काही तुमची फक्त भूमिका नाही, ही आमची देखील सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे दिबा पाटील साहेबांचं स्मरण करून आज आपण या युनियनचं उद्घाटन केलंय. त्यांना अभिप्रेत असलेलं काम जर आपण केलं तर दिबा पाटील साहेब जिथं कुठं असतील तिथनं शिंदे साहेबांना देखील आशीर्वाद देतील आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या आपल्या युनियनच्या पदाधिकाऱ्यांना देखील आशीर्वाद देतील. हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. मोठ्या संख्येनं आपण जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आम्हाला सगळ्यांना यायला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांची जाहीरपणाने माफी मागतो. आणि भविष्यामध्ये अजिबात चिंता करू नका. अख्खी शिवसेना माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तुमच्या सोबत आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भरत हर्षा परदेशी, भारती भरत परदेशी, प्रज्ञा सचिन केणी, जिग्नेश सचिन केणी, संगीता विलास पाटील, विलास संभाजी पाटील, साहिल विलास पाटील, सुजन विलास पाटील, संजय सुधीर केणी, सदाशिव सुधीर केणी, सरिता सदाशिव केणी, गौरी संजय केणी, सोनाली सदाशिव केणी, कविता नंदकुमार पाटील, नंदकुमार अंबाजी पाटील, राजेंद्र शंकर पाटील,
शारदा राजेंद्र पाटील, आकाश राजेंद्र पाटील, मयूर श्री सदाशिव केणी आणि संजय केणी यांच्या अध्यक्षतेखाली सचिन केणी समर्थक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. त्यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. कोळी समाजाच्या वतीने, स्थानिक कोळी समाजाच्या वतीने या ठिकाणी आदरणीय मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना सन्मानित करण्यात येणार आहे. तेव्हा माझ्या भगिनींना विनंती आहे की आपण लवकरात लवकर मंचावर यावं आणि या दोन्ही मान्यवरांचा आपण सत्कार करावा. या ठिकाणी अनंता टॉवरचे नागरिक रहिवासी निवेदन देण्यासाठी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय मंत्री महोदयांना निवेदन द्यावं. त्याचबरोबर उरण तालुका समन्वयक सचिन रामचंद्र पाटील हे देखील पूरपरिस्थितीबाबत निवेदन मंत्री महोदयांना देणार आहेत. पूरपरिस्थिती नंतर रुपल हिंगोळे, मनोज राऊत. चला, एक मुख्य सन्मान आहे. जवळजवळ 30 फूटहून अधिक लांबीचा हा प्रचंड मोठा विशेष सन्मान्य मंत्री महोदयांचा व्यासपीठावरती केला जातो आहे. रोजगार समितीच्या माध्यमातून या कार्यक्रमातील मुख्य मान्यवर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत साहेबांना हा विशेष सन्मान